श्रीमन्महागणाधिपतये नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. नमस्कार मंडळी. श्रीमद भगवद्गीता चिंतनमाला या उपक्रमामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. या उपक्रमामध्ये आपण भगवद्गीतेच्या श्लोकांचं क्रमवार चिंतन मांडत असतो आणि आत्तापर्यंत आपला पहिला अध्याय पूर्ण आणि दुसऱ्या अध्यायाचे 38 श्लोक पाहून झालेले आहेत. त्या पुढचे काही श्लोक आज बघायचे. आत्तापर्यंतचा महत्त्वाचा भाग काय झाला तर महत्त्वाचा भाग म्हणजे दुसऱ्या अध्यायाच्या 11व्या श्लोकापासून भगवंतांनी गीतेच्या मुख्य उपदेशाला सुरुवात केली. 11 ते 30 मध्ये महत्त्वाची सूत्र सांख्यशास्त्राप्रमाणे आली आणि 31 पासून पुढे 8 श्लोकांमध्ये 31 ते 38 मध्ये स्वधर्माचरण कसं करायचं, स्वधर्माचरण का करायचं, केलं तर काय लाभ आणि नाही केलं तर काय होतं, हे सगळं भगवंतांनी सांगितलं. आणि 38व्या श्लोकामध्ये भगवंत म्हणाले, सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयौ ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापम वाप्स्यसि. सुख दुःख, लाभ हानी, जय पराजय हे एका पातळीवर आणून ठेवा अर्जुना. समे कृत्वा, एका पातळीवर त्याला आण, समान कर. म्हणजे दोन्हीचाही परिणाम तुझ्यावर होऊ देऊ नकोस आणि त्यानंतर जर तू युद्ध केलंस तर तुला पाप लागणार नाही. आणि हे समत्वाची जी गोष्ट आहे किंवा समत्वाचा जो उपदेश आहे हा गीतेचा मध्यवर्ती विचार आहे. वारंवार हा समत्वाचा उपदेश, वारंवार हे समत्वाचं सांगणं भगवंतांकडनं होणार आहे पूर्ण गीतेमध्ये. आता ह्या समत्वाच्या आधारेच पुढचे काही श्लोक येतात ते आज आपण बघूयात. नेहमीप्रमाणे आधी श्लोक म्हणून घेऊ आणि नंतर अर्थचिंतन सुरू करू. आजचे श्लोक असे आहेत. एषा ते भिहिता सांख्ये बुद्धिर्योगे त्विमां शृणु बुद्ध्या युक्तो यया पार्थ कर्मबन्धं प्रहास्यसि नेहाभिक्रमनाशोऽस्ति प्रत्यवायो न विद्यते स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात् व्यवसायात्मिका बुद्धिरेकेह कुरु नन्दन बहुशाखाह्यनन्ताश्च बुद्धयो व्यवसायिनां यामिमां पुष्पितां वाचं प्रवदन्त्यविपश्चितः वेदवादरताः पार्थ नान्यदस्तीति वादिनः कामात्मानः स्वर्गपरा जन्मकर्मफलप्रदां क्रियाविशेषबहुलां भोगैश्वर्यगतिं प्रति भोगैश्वर्यप्रसक्तानां तयापहृतचेतसां व्यवसायात्मिका बुद्धिः समाधौ न विधीयते त्रैगुण्यविषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन निर्द्वन्द्वो नित्यसत्त्वस्थो निर्योगक्षेम आत्मवान् यावानर्थ उदपाने सर्वतः सम्प्लुतोदके तावान् सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानता. भगवंत म्हणाले, एषा ते भिहिता सांख्ये बुद्धिर्योगे त्विमां शृणु. अभिहिता, अभिहिता म्हणजे सांगितली. काय सांगितली? भगवंत म्हणाले, आत्तापर्यंत तुला मी जे सांगितलं काय, सांख्ये, सांख्यशास्त्राप्रमाणे बुद्धी, समबुद्धी कशी असते, सांख्यशास्त्राप्रमाणे समबुद्धीचा कसा विचार केला पाहिजे किंवा ती कशी प्राप्त केली पाहिजे हे मी तुला सांगितलं. कसं सांगितलं तर
सांख्यशास्त्र म्हणजे काय? पुरुष आणि प्रकृती यांचा विचार सांख्यशास्त्रामध्ये मांडला जातो. देह आणि देही यांचा विचार सांख्यशास्त्रामध्ये मांडला जातो. तर देह आणि देही यांचा विवेक तू कर. देहामध्ये भिन्नता आहे, देहामध्ये वैविध्य आहे, व्यक्ती, वस्तू, परिस्थिती, घटना ह्याच्यामध्ये वैविध्य आहे. त्याच्यामुळे प्रकृती ही विषम आहे. आणि देही जो आहे तो नित्य आहे, स्थिर आहे, अचल आहे, अविकारी आहे आणि तो एकच आहे. त्याच्यामध्ये वैविध्य नाही आहे, तो एकमेवाद्वितीय आहे. आणि म्हणून तो देही त्याच्या ठिकाणी जर बुद्धी राहिली तुझी तर ती समबुद्धी होईल. आणि प्रकृतीमध्ये जर तुझी बुद्धी फिरत राहिली तर ती विषमबुद्धी होईल. मग देहीवर लक्ष केंद्रित करून जेव्हा तू कार्य करशील किंवा देहीप्रती निष्ठा तुझ्या मनामध्ये, तुझ्या बुद्धीमध्ये जेव्हा स्थित होईल आणि तू कार्य करशील तेव्हा तू समबुद्धीने कार्य केलंस असं म्हणता येईल. मग सांख्यशास्त्रामध्ये देह आणि देही याचा विवेक जर केला तर समबुद्धीची प्राप्ती होऊ शकते. म्हणून भगवंत म्हणाले की आत्तापर्यंत मी तुला सांख्यशास्त्राप्रमाणे समबुद्धी कशी प्राप्त करता येईल किंवा समबुद्धीचा कसा विचार केला पाहिजे हे मी तुला सांगितलं. आणि आता योगाच्या माध्यमातून ही समबुद्धी कशा पद्धतीने प्राप्त केली जाईल हे मी तुला सांगतो. एषा ते विहिता सांख्ये बुद्धिर्योगे त्विमां शृणु. शृणु ऐक. तू आता ऐक की कर्मयोगाच्या माध्यमातून ही समबुद्धी कशी प्राप्त केली जाईल. बुद्ध्या युक्तो यया पार्थ कर्मबंधम प्रहास्यसी. ज्या समबुद्धीने युक्त होऊन तू कर्म केलंस, या समबुद्धीप्रमाणे जर तू कर्म केलंस तर कर्माचं बंधन तुला लागणार नाही. कर्माचं बंधन लागणार नाही म्हणजे काय? तर कर्माच्या फलाची अपेक्षाच आपल्याला नसते. जेव्हा समबुद्धीमध्ये काम केलं जातं, जेव्हा निष्काम कर्म केलं जातं. समबुद्धीने काम म्हणजे काय? तर निष्काम कर्म. मला सुखाची अपेक्षा नाही, दुःखाची अपेक्षा नाही, मला कुठल्याच गोष्टीची अपेक्षा नाही. मी फक्त माझ्या प्रारब्धवशात, माझ्या धर्माप्रमाणे मला मिळालेलं काम जेव्हा मी नीट करते तेव्हा मला त्याच्याकडून कुठल्याही रिटर्न्सची जेव्हा अपेक्षा नसते, कुठल्याही फळाची जेव्हा मला अपेक्षा नसते तेव्हा मला त्या कर्माचं बंधन लागत नाही, कर्माचं बंधन होत नाही. फलेच्छा हे एकमेव कारण आहे कर्माचं बंधन लागण्याचं. नदीचा स्वभाव आहे किंवा पाण्याचा स्वभाव आहे वाहणं, प्रवाहित राहणं. हा नदीचा मूळ स्वभाव आहे, हा नदीचा धर्म आहे. नदी जेव्हा वाहत जाते तेव्हा नदीमुळे नदीच्या काठावरची शेतजमीन सुपीक होते, छान धान्य येतं, छान तिथे पीक तयार होतं. पण पीक उत्तम तयार व्हावं म्हणून नदी वाहत नाही. नदीचा धर्म आहे म्हणून नदी वाहते आणि पीक आपोआप तयार होतं. त्याच्यामुळे ते शेत वाढवल्याचा किंवा त्या शेताचं संगोपन केल्याचं कर्म नदीच्या खात्यात जमा होत नाही. कारण नदी त्याच्यासाठी वाहत नाही आहे, नदी वाहते. नदी शेत व्हावं तयार म्हणून वाहत नाही. त्याच्यामुळे पीक उत्तम आलं तर त्याचं श्रेय नदीकडे जात नाही. तसंच जेव्हा पूर येतो नदीला आणि नदीचं पाणी घरांमध्ये जातं, घरच्या घरं उद्ध्वस्त होतात, तेव्हासुद्धा त्या घरांना उद्ध्वस्त करण्याचं पापसुद्धा नदीला लागत नाही. कारण नदी ना शेत चांगलं तयार व्हावं म्हणून वाहते, ना कोणाचं घर उद्ध्वस्त व्हावं म्हणून वाहते. तिचा धर्म आहे म्हणून ती वाहते. आणि त्या वाहण्यामध्ये जर कोणाचं भलं झालं तर झालं,
काही वाईट झालं तर झालं, दोन्हीचेही श्रेय नदी घेत नाही. म्हणून नदीला कुठलंही कर्मबंध, एक उदाहरण म्हणून आपण घेतोय तसं, म्हणून नदीला कुठलंही पाप आणि पुण्य दोन्ही लागत नाही. तसं आपल्या प्रारब्धवशात आलेलं आपलं काम जेव्हा आपण आपलं काम आहे म्हणून करतो, त्या कामाने कोणाला फायदा झाला, त्या कामाने कोणाला नुकसान झालं, किंवा ह्या कामामधून मला काय मिळणार आहे, हे काम नाही केलं तर माझा काय लाभ होणार आहे, हा कुठलाही विचार न करता जेव्हा माझ्या वाट्याला आलेलं काम माझ्या धर्माप्रमाणे स्वधर्माचरण करत असताना माझ्या वाट्याला आलेलं काम जेव्हा मी करते, कुठल्याही फलाची अपेक्षा न ठेवता, कुठल्याही रिझल्ट्सवर क्लेम न करता, कुठल्याही गोष्टीचं श्रेय न घेता आणि कुठल्याही गोष्टीचं गिल्ट न घेता जेव्हा मी काम करते, तेव्हा कर्माचं बंधन लागत नाही. ह्या कामाला म्हणायचं निष्काम कर्म, समबुद्धीने केलेलं कर्म. काम आहे म्हणून करायचं आहे, आपला धर्म आहे म्हणून करायचं आहे. म्हणून भगवंत इथे म्हणतात की जर तुम्ही समबुद्धीने काम केलं तर सगळ्यात पहिला लाभ काय होतो, तर तुम्हाला कर्माचं बंधन लागत नाही. कर्म तर करावं लागणारच आहे आपल्याला, कारण देह आहे तोपर्यंत कर्म होणारच आहे. पुढे 3ऱ्या अध्यायात सांगणार आहेत भगवंत की तुम्हाला कर्माला गत्यंतरच नाही आहे, कर्म करावंच लागणार आहे. पण मग ते निष्काम केलं तर तुम्हाला त्याचं बंधन होणार नाही. पुढच्या श्लोकामध्ये पण अजून काही लाभ सांगत आहेत, निष्काम कर्माचे काही लाभ भगवंत 40व्या श्लोकामध्ये सांगत आहेत. कुठलीही गोष्ट सांगताना आधी त्याचे लाभ सांगावे लागतात, कारण सामान्य मनुष्याचं असं असतं ना की कितीही निष्काम कर्म वगैरे जरी तुम्ही हे म्हटलात तरी निष्काम कर्माचा काय लाभ, हे आधी, म्हणजे पुन्हा तेच झालं, कर्मफलाची इच्छा ठेवू नका म्हणत असताना आपण निष्काम कर्माचा काय फल आहे हे आधी आपल्याला, अतिशय अज्ञानी आणि सामान्य मनुष्याचं हे लक्षण आहे. पण आपल्यावर कृपा करण्यासाठीच भगवंतांनी ही गीता सांगितली आहे, त्याच्यामुळे त्यांना माहिती आहे की सामान्य मनुष्याची काय मनोभूमिका असते. आणि म्हणून भगवंत पुढच्या श्लोकामध्ये सुद्धा निष्काम कर्म केल्यानंतर काय होतं त्याचा लाभ तुम्हाला सांगतात. नेहाभिक्रमनाशोस्ति प्रत्यवायो न विद्यते, न इह अभिक्रम नाशः अस्ति. या समबुद्धीने जेव्हा तुम्ही काम करता तेव्हा अभिक्रम म्हणजे आरंभ, तुम्ही त्या कार्याचा आरंभ केला, समबुद्धीमध्ये स्थित राहून कार्य करण्याचा जेव्हा तुम्ही आरंभ करता त्याचा कधीही नाश होत नाही. अभिक्रम नाशः न अस्ति, अभिक्रमाचा नाश होत नाही. म्हणजे काय तर कोणतंही कर्म जे असतं ते त्याचं कर्मफल दिल्याशिवाय शांत होत नाही. प्रत्येक कर्माचं कर्मफल हे मिळतंच, आणि ते कर्मफल जेव्हा ते दिलं जातं तेव्हाच ते कर्म शांत होतं. जोपर्यंत तुम्ही केलेल्या कर्माचं फल तुमच्या पुढे येत नाही तोपर्यंत ते कर्म जिवंत आहे, ते संपत नाही, त्या कर्माचा नाश होत नाही. म्हणजे कसं, मला भूक लागली, मी जेवण केलं, मी जेवण्याची जेव्हा क्रिया केली, मी हे जेव्हा कर्म केलं, जेवण्याचं कर्म केलं, उदरभरणाचं जेव्हा मी कर्म केलं तेव्हा त्याचं फल म्हणून माझी तृप्ती झाली, माझी भूक भागली. म्हणजे माझ्या केलेल्या कर्माचं फल मला मिळालं, माझी तृप्ती झाली आणि ते जेवणाचं कर्म शांत झालं, कर्माचं फल मिळालं, कर्म शांत झालं. वर्षभर अभ्यास केल्यानंतर परीक्षेच्या वेळेस जेव्हा चांगले पेपर जातात आणि चांगला रिझल्ट येतो तेव्हा वर्षभर केलेल्या कर्माचं फल मिळालं आणि ते कर्म शांत झालं. आज लावलेल्या झाडाचा काही वर्षांनी फळ चाखता आलं
काही वर्षांनी ते झाड बहरलं आणि झाड लावलेल्या कर्माचं फल मिळालं आणि ते कर्म शांत झालं. अगदी ढोबळ मनाने बघतोय आपण, इतकं ढोबळ नाही आहे, एक समजण्यासाठी. कारण गहना कर्मणो गती ही असं भगवंतांनी सांगितलंच आहे पुढे 4थ्या अध्यायामध्ये. इतका सहज कर्मविपाक सिद्धांत नाही आहे, पण अभिक्रमाचा नाश कसा होत नाही हे बघण्यासाठी आपण हे बघतोय की मी केलेल्या कर्माचा फल मिळालं की त्या कर्माचं ते कर्म शांत झालं. पण जेव्हा तुम्ही समबुद्धीमध्ये काम करता तेव्हा तुम्ही त्या फळासाठी काम करत नाही आहात. तुम्हाला कुठलीही अपेक्षा नाही आहे, निष्काम कर्म तुम्ही करताय. तुमच्या चित्ताची जी समानता साधली गेली आहे ती समानता प्रकृतीच्या कक्षेत येत नाही. कारण प्रकृती विषम आहे. कर्माचं फल जे मिळणार आहे ते प्रकृतीत मिळणार आहे. आणि चित्ताची समानता साधून जेव्हा तुम्ही कर्म केलं तेव्हा त्याचं फळ प्रकृतीच्या कक्षेत येऊ शकत नाही. मग त्याचं फळ काय आहे तर तुमच्या चित्तामध्ये जे समाधान निर्माण झालं, चित्ताला जी शांतता मिळाली, त्या अनुषंगाने तुम्ही सद्वस्तूचं अनुगमन करू शकता, सद्वस्तूकडे अनुगमन करू शकता. आणि म्हणून प्रकृतीच्या कक्षात येणारं फल निष्काम कर्मामध्ये येत नाही. निष्काम कर्माचं फळ प्रकृतीच्या कक्षेत मिळालंय असं आपल्याला दाखवता येत नाही. ते चित्ताच्या समाधानाच्या अवस्थेमध्ये स्थित असतं आणि म्हणून त्याचा नाश कधी होत नाही. जेव्हा अनेक वेळा तुम्ही निष्काम कर्माची साधना करता, जेव्हा तुम्ही अनेक वेळेला निष्काम कर्म करत जाता, तेव्हा प्रत्येक वेळेला चित्ताची समानता जी साधत 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 जाईल, त्याद्वारे तुमचं सद्वस्तूकडे अनुगमन होणार आहे. आणि म्हणून निष्काम कर्म केल्यानंतर त्याचं जे फलित आहे किंवा त्या निष्काम कर्माचा जो आरंभ झालेला आहे त्याचा नाश होत नाही असं इथं भगवंत म्हणतात. न इह अभिक्रम नाशः अस्ति प्रत्यवायो न विद्यते. आणि ह्या निष्काम कर्माला प्रत्यवाय नावाचा दोष पण लागत नाही. प्रत्यवाय म्हणजे काय तर आपण एखादी गोष्ट करतो, एखाद्या अपेक्षेने आपण एखादी गोष्ट करतो आणि प्रत्यक्षात ती गोष्ट पूर्ण झाल्यानंतर आपल्या अपेक्षेच्या विपरीतच काहीतरी आपल्याला परिणाम बघायला मिळतो. त्याला प्रत्यवाय दोष असं म्हणतात. म्हणजे आपण म्हणतो ना की करायला गेलो एक आणि झालं भलतंच. एखादं कर्म करत असताना आपल्याला एखाद्या प्रकारची अपेक्षा असते, पण प्रत्यक्षात आपल्याला त्याच्या विपरीत काहीतरी बघायला मिळतं. त्याला प्रत्यवाय असं म्हणतात. मग हा प्रत्यवायाचा दोष निष्काम कर्मामध्ये लागत नाही. का? कारण कुठली अपेक्षाच नसते. जेव्हा मला अपेक्षाच नाही तेव्हा अपेक्षा भंगाचं दुःखही नाही, म्हणून प्रत्यवाय लागत नाही. स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात. स्वल्पम अपि अस्य, ह्या समबुद्धीचा, ह्या निष्कामतेचा स्वल्प जरी तुम्ही प्रयत्न केला किंवा स्वल्पाप्रमाणात जरी तुम्ही ह्याची साधना केली ना, तरी त्रायते महतो भयात, तारण करते ही समबुद्धी तुमची. कशापासून? महान अशा भयापासून तुमचं तारण करते. कसं? तर सगळ्यात महत्त्वाचं भय काय आहे? जन्ममृत्यूचं भय, जन्ममृत्यूच्या चक्रात अडकण्याचं भय. जेव्हा माझ्या कामामध्ये निष्कामता येते, मला कुठलीही अपेक्षा नसते काही काम करताना, तेव्हा माझ्या वासना क्षीण होतात, माझ्या अपेक्षा क्षीण होतात. आणि जन्माचं, आपल्या पुढच्या जन्माचं कारण वासना असतात. तुमच्या अतृप्त वासना पूर्ण करण्यासाठी तुम्ही पुढचा जन्म घेतात. नाथ महाराज म्हणाले, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. मग तिथं जिथे तुमच्या वासनाच क्षीण झाल्या, त्या वासना, कारण तुम्ही समबुद्धीमध्ये आहात, चित्ताची समता साधलेली आहे,
म्हणून वासना क्षीण झालेल्या आहेत आणि वासना क्षीण झाल्यामुळे त्या वासना ज्या पुढच्या जन्माचं कारण होणार होत्या त्या थांबल्या आणि म्हणून जन्ममृत्यूच्या महान भयंकर अशा भयापासून तुमचं रक्षण होतं जेव्हा तुम्ही निष्काम कर्म करता. पुढच्या श्लोकामध्ये भगवंत म्हणाले, व्यवसायात्मिका बुद्धिरेकेह कुरुनंदन. व्यवसायात्मिका बुद्धी, व्यवसायात्मिका म्हणजे निश्चयात्मिका बुद्धी. निश्चयात्मिका जी बुद्धी असते, जिचा पक्का निश्चय झालेला असतो, जी सद्वस्तूचं अनुगमन करण्याच्या दृष्टीने जी बुद्धी निश्चयाने भरलेली असते तिला व्यवसायात्मिका बुद्धी असं म्हणतात. आणि ती कशी असती, एक पॉइंटेड असते. तिची दिशा ठरलेली आहे, तिच्या दिशेमध्ये कुठेही फाटे फुटत नाहीत. तिची दिशा ठरली, त्या दिशेने ती जाते. त्याला म्हणायचं व्यवसायात्मिका बुद्धी. सद्वस्तूकडे जी बुद्धी जाते, एक लक्ष केंद्रित करून जाते, सातत्याने अनुगमन करते, ती बुद्धी व्यवसायात्मिका म्हणतात. आणि बहुशाखा अनंताश्च बुद्धयो व्यवसायिनाम. बहुशाखा ही अनंताश्च बुद्धयो अव्यवसायिनाम. अव्यवसायिनाम, प्रकृतीच्या कक्षेमध्ये एखादी गोष्ट ठरवली तुम्ही, एक प्रकृतीच्या कक्षेमध्ये जेव्हा एखादी गोष्ट करण्याची तुमची बुद्धी निर्णय घेते, त्या बुद्धीला अव्यवसायात्मिका बुद्धी असं म्हणतात. किंवा ज्या लोकांची बुद्धी सद्वस्तूकडे लागत नाही, प्रकृतीमध्ये लागते, त्यांना अव्यवसायिनाम असं म्हटले. म्हणजे आणि ही जी बुद्धी प्रकृतीमध्ये लागते त्या प्रकृतीबद्दल भगवंत असं म्हणतात बहुशाखा ही अनंताश्च. ती अव्यवसायात्मिका जी बुद्धी आहे, जी प्रकृतीच्या माध्यमातनं काही प्राप्त करण्याचा प्रयत्न करते, ती बुद्धी अनंत वाटांनी धावत असते. अनेक वाटा असतात त्या बुद्धीला. म्हणजे प्रकृतीमध्ये कुठलीही गोष्ट करायची म्हणजे किती गोष्टी आहेत करण्यासारख्या प्रकृतीमध्ये. प्रकृतीमध्ये अनेक गोष्टी अचीव करण्यासारख्या आहेत. मग ती अनंत मार्गाने धावणारी बुद्धी जी आहे ती पुन्हा कशी आहे, बहुशाखा. म्हणजे एक प्रकृतीमध्ये धावणारी एक प्रकारची जरी बुद्धी आपण घेतली, अनंत राहू दे बाजूला, एक जरी बुद्धी आपण घेतली तरी त्याला अनेक फाटे आहेत, अनेक शाखा आहेत. म्हणजे कसं की प्रकृतीमध्ये आपण खूप गोष्टी ठरवू शकतो. मला धनी व्हायचं आहे, मला गृहिणी व्हायचं आहे, मला बिझनेसमॅन व्हायचं आहे, मला कलाकार व्हायचं आहे, मला प्रधानमंत्री व्हायचं आहे, मला आणि काही व्हायचं आहे. असे अनेक मार्ग आहेत. म्हणजे बुद्धी अनेक दिशांनी धावू शकते आणि त्या प्रत्येक बुद्धीला पुन्हा अनेक फाटे आहेत असं भगवंत म्हणाले. म्हणजे थोडक्यात असं बघू की समजा एक बुद्धी अशी धरली की एखादा व्यक्ती म्हणाला मला धनी व्हायचं आहे. आता ते धनी होण्यासाठी त्याला काय काय करावं लागेल, त्याला पैसा कमवावा लागेल. पैसा कमवण्याचे आता एक एक फाटे बघू आपण, स्टेप बघूयात. पैसा कमवायला लागेल. पैसा कमवण्यासाठी काय काय पर्याय उपलब्ध आहेत. नोकरी करता येईल, व्यवसाय करता येईल, भ्रष्टाचार करता येईल, चोरी करता येईल, डाखा टाकता येईल, कितीतरी प्रकार आहेत. याच्यातला एक प्रकार आपण धरू, नोकरी करता येईल. त्यांनी एखादी छान नोकरी धरली, 9 to 5 जॉब 9 to 5 जॉब त्यांनी धरला. पण तेवढ्या पगारावर त्याचं धनी होण्याचं स्वप्न पूर्ण होणार नाही आहे, म्हणून मग त्यांनी अजून एक पार्ट टाईम जॉब धरला. बरं, आता या दोन्ही माध्यमांना त्याला पैसे आले. नुसते पैसे आले तर तो धनी होणार आहे का? नाही. ते पैसे पुन्हा वाढले पाहिजेत, म्हणून त्यांनी इन्व्हेस्टमेंट प्लॅन केले. मग इन्व्हेस्टमेंटचे किती प्रकार आहेत. शेअर मार्केटमध्ये गेलं, मग शेअर मार्केटमध्ये किती प्रकार आहेत. पॉवर सेक्टर आहे, FMCG आहे,
IT सेक्टर आहे, रिअल इस्टेट सेक्टर आहे. त्याच्यापैकी कुठल्या सेक्टरमध्ये टाकायचं, कुठलं सेक्टर जास्त येणार आहे. ते झाल्यानंतर क्रिप्टो आहे. क्रिप्टोमध्ये अनेक प्रकारचे कॉईन्स आहेत. बिटकॉईनमध्ये टाकायचं आहे, इथेरियममध्ये टाकायचं आहे, कशामध्ये टाकायचं आहे. ते झाल्यानंतर तेवढ्यानी भागलं नसेल तर मग एखादं जमीन जुमला घेऊन ठेवावा. बरं, जमीन जुमला घेऊन ठेवला तर हल्ली काही वर्षामध्ये जमिनीचे रेट स्टॅग्नंट झालेत, त्याच्यामुळे त्याचा काही फारसा फायदा होणार नाही. पण सोन्याचे रेट वाढत आहेत, मग आपण थोडं सोन्यामध्ये इन्व्हेस्ट करूयात. मग सोन्याचा भाव खाली कधी मग सोनं चांगलं का चांदी चांगली, मग काय करावं. मग इकडे सोन्याचा भाव वाढतो आहे का, मग इथले थोडेसे शेअरमधले पैसे काढून सोन्यात टाकायचे का, सोन्यातले काढून थोडे रिअल इस्टेटमध्ये टाकायचे का. मग ह्या सगळ्याचं कन्फ्युजनमधून थोडंसं एक कन्फर्म आपल्या हातात यायला पाहिजे म्हणून म्युच्युअल फंडमध्ये टाकायचे का. बरं, हे सगळंही काही सांगता येत नाही. थोडेसे पोस्टात पण असू द्यावेत, थोडेसे बँकेत पण असू द्यावेत. हे न संपणार आहे. बरं, हे सगळं कधी थांबणार. किती पैसे आल्यानंतर मी धनी होणार, हे कोणीच सांगू शकत नाही. कारण माझ्या खालच्यांपेक्षा मी धनी वाटणार, माझ्या वरच्यांपेक्षा मी गरीब वाटणार. धनीसाठी मी पैसेवाला आहे, मी श्रीमंत आहे हे वाटण्यासाठी एखादा काही स्लॉट ठरलेला आहे का, की इतके पैसे तुमच्याकडे असेल तर तुम्ही धनी. नाही, ते तुमच्यावर आहे, तुम्ही स्वतःला धनी समजायचं की नाही समजायचं ते. मग फक्त जर ह्या प्रकृतीमध्ये एक बुद्धी धारण केली मनुष्याने की धनी व्हायचं, तर त्याला किती फाटे फुटले. आणि हे असे पुढे चालूच राहणार आहेत, हे न थांबणाऱ्या गोष्टी आहेत. धनी हा विषय आपण काय घेतला, कारण कलियुगामध्ये सगळ्यांनाच धनी व्हायचं आहे म्हणून धनी हा विषय घेतला. पण कुठलाही विषय घ्या, मला गायक व्हायचं आहे, मग मला गाणं कशा पद्धतीचं गायचं आहे. मला क्लासिकल गायचं आहे, सेमी क्लासिकल गायचं आहे, मला लाईट म्युझिक गायचं आहे, मला बॉलिवूड गायचं आहे, मला लाईव्ह शो करायचे आहेत का, मला प्लेबॅक सिंगिंग करायचं आहे, मला रॉक म्युझिक पाहिजे, पॉप म्युझिक पाहिजे, काय पाहिजे त्याप्रमाणे मग ते शिकण्यासाठी अजून वेगवेगळे प्रकार, त्यासाठी मला द्यावा लागणारा वेळ, त्या वेळेसाठी माझ्या दिवसाचं केलेलं नियोजन, किती गोष्टी आहेत. म्हणजे एक गोष्ट ठरवली तर ती पूर्ण करण्यासाठी त्याला बहुशाखाही अनंत असतात, अनेक शाखा त्याला फुटत जातात. आणि माणसाला, कुठल्याही माणसाला एकच एक असं काही ठरलेलं नसतं. त्याला प्रत्येक माणसाकडे 2-4 तरी गोष्टी असतात, की मला धनीही व्हायचं आहे, मला समाजात पण मान चांगला मिळाला पाहिजे, मला नातेवाईकांमध्ये पण आदर मिळाला पाहिजे, मला जॉबमध्ये पण वरची पोझिशन मिळाली पाहिजे, आणि मला सुट्टीला हॉलिडेज पण मला मिळवता आले पाहिजेत, मला एखादं पदही पाहिजे सामाजिक एखाद्या संस्थेमध्ये. ह्या इतक्या 3-4 गोष्टी जर एका मनुष्याच्या आयुष्यामध्ये असतील आणि त्या प्रत्येकाला अशा बहुशाखा असतील, तर ह्या सगळ्या शाखांवर काम करता करता मनुष्य किती थकेल. आणि म्हणूनच आजचा मनुष्य, आज आपण आजूबाजूला बघतो ना, सगळेजण आपल्याला थकलेले दिसतात, ड्रेन झालेत सगळ्यांची एनर्जी ड्रेन झाली. वेळ, पैसा, विचार, शक्ती सगळं इथे क्षीण होत चाललं आहे ह्या प्रकृतीमधल्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी. आणि म्हणून प्रकृतीमध्ये तुम्ही जर एखादा गोल ठरवला आणि त्याच्या मागे धावत गेला तर भगवंत त्याला अव्यवसायी नाम असं म्हणतात. ह्याच्या उलट सद्वस्तू एकच आहे, नित्य आहे, बदल नाही, परिवर्तन नाही. तिथपर्यंत पोचायचं असेल तर काय आहे, फक्त चित्ताची समता साधा, निष्काम कर्म करा, समबुद्धीमध्ये स्थित व्हा आणि स्वधर्माचरण कुठल्याही अपेक्षेशिवाय करत राहा. 1 पॉइंटेड तुम्ही सद्वस्तूपर्यंत पोचाल. भगवंत सांगणार आहेत पुढे, कर्मयोगाचं आणि ज्ञानयोगाचं फल एकच आहे हे भगवंत पुढे सांगणार आहेत. म्हणून व्यवसायात्मिका बुद्धी रेकेह कुरुनंदन 1 पॉइंटेड आहे. आणि बहुशाखायनंताश्च बुद्धयो व्यवसायिना,
प्रकृतीमध्ये ठरवलेले गोल्स कधीही संपत नाहीत, न संपणार आहेत. कारण मनुष्याला ना कुठे थांबावं हे कळत नाही आणि म्हणून त्याला अव्यवसायात्मिका बुद्धी असं भगवंत म्हणालेत. पुढचे श्लोक बघण्याआधी आपण असं बघू की पुढचे जे श्लोक आहेत त्या श्लोकामध्ये भगवंतांनी वेदांमध्ये सांगितलेल्या कर्मकांडांचा उल्लेख केलेला आहे. वेद आपले त्रिकांडात्मक आहेत. 3 कांड वेदांमध्ये आहेत. पहिला सगळ्यात मोठं जे कांड आहे ते कर्मकांडाचं आहे. साधारण 75% भाग वेदांचा कर्मकांडांचा आहे. नंतरचा 20% जो भाग आहे तो उपासना कांडाचा आहे आणि शेवटचा 5% जो भाग आहे तो ज्ञानकांडाचा आहे. त्याला वेदांत म्हणायचं. वेदांचा अंत आणि त्यामध्ये सगळी उपनिषदं येतात. तर हे जे वेद आहेत ह्या वेदांमध्ये प्रमुख जो भाग आहे, मोठा सगळ्यात भाग जो आहे तो कर्मकांडांचा आहे. त्याच्यामध्ये अनेक व्रत, अनुष्ठानं, तप, यज्ञ, दान, धर्म, व्रत, वैकल्य ह्या सगळ्यांचा उल्लेख आहे. आणि ह्या सगळ्यांमधून ह्या सगळ्या ज्या उपासना आहेत किंवा ही सगळी अनुष्ठानं आहेत ही सकाम आहेत. कशाच्या तरी अपेक्षेने आपण हे करतो. कुठलंही वेदोक्त कर्म तुम्ही जेव्हा बघता ह्या कर्मकांडाच्या भागामध्ये जे येतात त्या प्रत्येकाला आपल्याला सुरुवातीला एक संकल्प करावा लागतो की मी हे कर्म का करते. संकल्प असतो आणि संकल्प करून मग आपण ते कर्म करतो. म्हणजे घरात सगळ्यांची तब्येत चांगली राहू दे, धनलाभ होऊ दे, पुण्य प्राप्त होऊ दे, काहीही संकल्प आपल्या मनाप्रमाणे आपण संकल्प ॲड करू शकतो त्याच्यामध्ये. आणि संकल्पयुक्त काम करून आपण त्याच्यामार्फत येणारे जे काही आशीर्वाद आहे किंवा जे काही लहरी आहेत त्या आपण स्वीकारतो आणि त्याप्रमाणे आपण प्रगती करत राहतो. तर ही जी सगळी सकाम कर्म आहेत वेदांमध्ये सांगितलेली त्याबद्दल आता भगवंत इथे बोलणार आहेत. भगवंत म्हणाले यामिमां पुष्पितां वाचं प्रवदन्त्य विपश्चितः वेदवादरतः पार्थ नान्यदस्तीति वादिनः. यामिमां पुष्पितां वाचं. पुष्पिता म्हणजे काय की शोभायमान असलेली वाणी. पुष्पित फ्लावरी लँग्वेज म्हणजे दिखाऊपणा थोडक्यात. वाचं म्हणजे वाणी. तर वेदांमधली ही जी काही शोभायुक्त वाणी आहे, दिखाऊ वाणी आहे, ज्याच्यामध्ये सकाम कर्मांचा उल्लेख आलेला आहे, ती वाणी योग्य आहे असं म्हणतात. कोण? प्रवदंती म्हणतात. कोण? अविपश्चितः, अविवेकी लोक. वेदवादरता पार्थ नान्यदस्तीति वादिनः. वेदवादरतः म्हणजे वेदांमध्ये आलेल्या सकाम कर्मांच्या पुढे इतर काहीच श्रेष्ठ नाही. न अन्यत अस्ति, इतर काहीही श्रेष्ठ नाही. इति वादिनः असं जे म्हणतात ते लोक अविवेकी आहेत. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबा या श्लोकाबद्दल असं म्हणतात, वेदाधारे बोलती केवळ कर्म प्रतिष्ठिती परी कर्मफळी आसक्ती धरुनिया. वेदाधारावर म्हणजे वेदांचा आधार घेऊन ही काही लोक बोलतात आणि काय बोलतात तर केवळ कर्म प्रतिष्ठिती, फक्त कर्माचीच प्रतिष्ठा केली जाते. आणि कुठल्या? सकाम कर्माची प्रतिष्ठा केली जाते. परी कर्मफळी आसक्ती धरुनिया. कर्मफळाची आसक्ती धरतो तेव्हाच त्याला सकाम कर्म म्हणतात. तुम्ही सगळ्या क्रिया सकाम कर्म करता त्या योग्य आहेत असं वेदांचा आधार आहे
असे काही अविवेकी लोक बोलतात. म्हणती संसारी जन्मिजे यज्ञाधिक कर्म कीजे मग स्वर्ग सुख भोगीजे मनोहर. ह्या मनुष्य देहाचा उद्देश काय आहे? जे सकाम कर्मांनाच श्रेष्ठ मानतात असे लोक ह्या मनुष्य जन्माचा उद्देश काय सांगतात की संसारामध्ये जन्माला या, यज्ञाधिक कर्म करा, पुण्यसंचय करा आणि त्या पुण्यसंचयाद्वारे स्वर्गामध्ये सुखोपभोग घ्या. पण सुखोपभोग घेतला स्वर्गामध्ये तरीसुद्धा तिथलं सुख संपलं, तिथला तुमचा बॅलन्स संपला की पुन्हा तुम्हाला पृथ्वी तलावर यावं लागणार आहे. 9व्या अध्यायामध्ये भगवंत सांगतात, क्षीणे पुण्ये मर्त्यलोकम विशन्ते. पुण्याचा क्षय झाला की तुम्हाला पुन्हा या लोकामध्ये यायचे. पण जे सकाम कर्म श्रेष्ठ आहे असं सांगतात, वेदांचा आधार घेऊन जे असं सांगतात, त्यांचं म्हणणं आहे की पुन्हा जन्म घ्या, हरकत नाही, पुन्हा यज्ञादी कर्म करा, पुन्हा पुण्यसंचय करा, पुन्हा स्वर्गामध्ये जा. क्षीण झालं पुन्हा या, पुन्हा यज्ञादी कर्म करा, पुण्यसंचय करा, स्वर्गामध्ये जा. पण कितीही पुण्यसंचय केला आणि कितीही वेळा स्वर्गोपभोग घेतला तरी तुम्ही प्रकृतीच्या आयामातनं बाहेर पडू शकत नाही. तुम्ही प्रकृतीमध्येच फिरत राहणार. अनेक वर्ष तुम्ही स्वर्गाचा उपभोग घ्याल पण पुन्हा तुम्हाला इथे यावं लागणार आहे आणि पुन्हा तुम्हाला कर्म करत राहावी लागणार आहे. आणि पुन्हा तुम्ही ह्याच्यामध्ये जरी पुण्यामध्ये अडकलात आणि जरी पापामध्ये अडकलात, पुण्य असू दे पाप असू दे, दोन्ही बंधनच आहेत. पाप लोखंडाची साखळी असेल, पुण्य सोन्याची साखळी आहे, पण आहे साखळीच. म्हणून ह्या पापाचा जसा आपण अव्यय केला पाहिजे तसा पुण्याचा सुद्धा अव्यय केला पाहिजे. कारण पुण्य जरी केलं आणि स्वर्गाचे उपभोग जरी घेतले तरी पुन्हा पुन्हा मर्त्यलोकामध्ये यावंच लागणार आहे तुम्हाला. एथ हे वाचुनी काही आणि का सर्वथा सुखची नाही, ऐसे अर्जुना बोलती पाही दुर्बुद्धी ते. स्वर्गाच्या उपभोगाशिवाय दुसरं काही सुखच नाही आहे, हेच यज्ञादी कर्म करावे आणि स्वर्गाचे उपभोग घ्यावेत असं जे म्हणतात त्यांना ज्ञानोबा दुर्बुद्धी असं म्हणतात. म्हणजे सकाम कर्म जेव्हा करतो ना तेव्हा आपल्याला पुण्याची, सुखोपभोगांची, स्वर्गाची अपेक्षा असते आणि त्या अपेक्षा, त्या वासना तुम्हाला पुन्हा पुन्हा जन्म घ्यायला कारणीभूत ठरतात. पण निष्काम कर्म जेव्हा तुम्ही करता तेव्हा तुम्हाला ह्याचीही अपेक्षा नसते आणि म्हणून तुम्ही प्रकृतीच्या पलीकडे जाऊ शकता. कामात मानस स्वर्गपरा जन्मकर्म फलप्रदाम क्रिया विशेष बहुलाम भोगैश्वर्य गतिं प्रति. कामात मान, कामनायुक्त अंतःकरण असलेले किंवा कामनेमध्ये आसक्त असलेले लोक, स्वर्गपरा, स्वर्गादी उपभोगच सर्वश्रेष्ठ आहेत असे मानणारे लोक, असे जे मानतात आणि ह्या ज्या क्रिया आहेत कामनेनी आसक्त होऊन केलेल्या, स्वर्गश्रेष्ठ आहेत म्हणून केलेल्या क्रिया, ह्या तुम्हाला कर्मफल काय देतात तर जन्मकर्म फलप्रदा. तुम्हाला पुन्हा पुन्हा जन्मच मिळतो ह्या कर्माच्या फलाच्या रूपामध्ये. क्रिया विशेष बहुलाम भोगैश्वर्य गतिं प्रति. भोग आणि ऐश्वर्य प्राप्त करून देणाऱ्या ह्या ज्या सकाम उपासना आहेत, सकाम अनुष्ठानं आहेत, ह्यांच्यामध्ये क्रिया विशेष बहुलाम, क्रियांचं बाहुल्य असतं. म्हणजे अनेक क्रिया यामध्ये कराव्या लागतात, तुम्हाला अनेक गोष्टी पाळाव्या लागतात. सकाम अनुष्ठान करणं सोपं नाही आहे. खूप त्याच्यामध्ये नियम आहेत, खूप बंधनं आहेत, खूप विधिनिषेध आहेत. विधिनिषेध म्हणजे डूज अँड डोंट्स, काय करायचं काय करायचं नाही असे बरेच नियम आहेत. आणि हे सगळे नियम पाळून तुम्ही जे अनुष्ठानं करता त्याच्या फलात तुम्हाला काय मिळतं,
भोग ऐश्वर्य मिळतात, पण पुन्हा पुन्हा जन्मसुद्धा मिळतो आणि प्रकृतीच्या ह्या कक्षेच्या बाहेर तुम्ही जाऊ शकत नाही. मग सकाम अनुष्ठान किंवा सकाम उपासना करायचीच नाही का? तर सकाम उपासना वेदांमध्ये आलेली आहे, ती करायचीच नाही असं म्हणायचं नाही आहे, तर ती का करायची आणि ती किती करायची हे आपण ठरवलं पाहिजे. जरी वेद बहुत बोलिले विविध भेद सुचिले, तरी आपण हित आपुले तेची घेपे. वेदांनी बरंच काही सांगितले, पण त्याच्यातलं आपण काय घ्यायचं हे ठरवायचं. सकाम अनुष्ठानं सकाम उपासना किती करायची आणि का करायची? तर व्यावहारिक पातळीवर माझ्या आयुष्यात जर सगळं नीट असेल ना, तरच माझं मन परमार्थामध्ये लागणार आहे. कारण मी संतपदाला नाही आहे. संतांसारखी आपली मनोभूमिका नाही. सामान्य लोकांची मनोभूमिका आणि संतांची मनोभूमिका फार वेगळी असते. तुकाराम महाराज म्हणाले, न मिळो खायाला न वाढो संतान, परी हा नारायण कृपा करो. व्यवहारात कितीही माझी वाईट परिस्थिती असली तरी तो नारायण माझ्यावर कृपा करो एवढीच माझी इच्छा आहे. पण ही अवस्था आपली नाही आहे. जेव्हा व्यवहारातल्या माझ्या सगळ्या गोष्टी नीट असणार आहेत, सगळ्यांचं शारीरिक मानसिक आरोग्य नीट असणार आहे, गरजेपुरता पैसा माझ्याकडे असणार आहे, कोणापुढे हात पसरायची वेळ माझ्याकडे येणार नाही आहे, बेसिक सगळ्या गोष्टी माझ्याकडे नीट असतील, तर ध्यानाला बसल्यानंतर माझं ध्यान लागण्याची थोडी शक्यता निर्माण होते. तेव्हाही लागेलच असं नाही, पण थोडी शक्यता निर्माण होते. जपामध्ये माझं मन लागू शकतं. अन्यथा हातात जपाची माळ आणि व्यवहाराचे विचार मनामध्ये येतात. जेव्हा व्यवहारातलं सगळं नीट असतं तेव्हा परमार्थ व्यवहार अनुकूल असला ना की परमार्थ करायला आपल्यासारख्या सामान्य माणसांना सोपा जातो. तिथपर्यंतच ह्या सकाम अनुष्ठानांची सकाम कर्मांची आपल्याला गरज आहे. म्हणून तिथपर्यंतच घेऊन तिथं थांबलं पाहिजे. एकदा तुमच्या बेसिक गोष्टी नीट झाल्यानंतर तुम्हाला जी काही उपलब्धी मिळालेली आहे त्या उपलब्धीद्वारे तुम्ही परमार्थामध्ये अग्रेसर व्हायला पाहिजे. अन्यथा त्या मिळालेल्या गोष्टींचा काय उपयोग? जर पुन्हा तुम्ही अजून पुढच्या सकामच कर्मांमध्ये जर गुंतत गेलात तर त्या मिळालेल्या उपलब्धीचा तुम्ही काय उपयोग केलात? बेड्या वाढवण्यामध्ये फक्त त्याचा भातभार लागला, बेड्या कमी करण्यामध्ये नाही झाला. मग सकाम कर्म पूर्णच टाकून द्यायचे का? नाही, गरजेपुरती करायला हरकत नाही, पण फक्त त्याच्यामध्ये अडकणं हे चुकीचं आहे. आणि म्हणून फक्त स्वर्गादी सुखोपभोग मिळावेत, पुण्यसंचय व्हावा म्हणून सकाम कर्म करू नका, तर परमार्थामध्ये अग्रेसर व्हायला मला मदत होईल म्हणून सकाम कर्म केली पाहिजेत. आपल्याला काय लागतंय तेवढंच आपण घ्यायचं. संतांचं अजून एक असं सांगितलं जाते गोष्ट की एका मनुष्याने समर्थांना विचारलं की परमार्थामध्ये अग्रेसर व्हायचं असेल तर बायकोचं काय स्थान आहे? समर्थ म्हणाले, बायको नसली की परमार्थ उत्तम होतो. कारण समर्थ ब्रह्मचारी, समर्थ कधी संसारामध्ये पडले नाहीत. म्हणून समर्थ म्हणाले की जर परमार्थ उत्तम व्हायचा असेल ना तर बायको असायलाच नको, मग परमार्थ उत्तम होतो. तुकाराम महाराजांना विचारलं की परमार्थ उत्तम होण्यासाठी बायकोचा काय वाटा आहे? तुकाराम महाराज म्हणाले, माझ्या आवलीसारखी बायको असली म्हणजे परमार्थ उत्तम होतो. का? बरे झाले देवा बाईला कर्कशा, बरी ही दुर्दशा जनामध्ये. माझी बायको कर्कशा आहे आणि म्हणून माझं संसारातलं मन विटलं आणि माझं मन परमार्थाकडे लागलं. ती तशी अक्रस्ताळी बायको असल्यामुळे मी परमार्थाकडे वळलो म्हणाले माझ्या परमार्थाचं श्रेय आवलीला जातं, असं तुकाराम महाराज म्हणाले. एकनाथ महाराजांना विचारलं की परमार्थामध्ये बायकोचा काय रोल आहे? परमार्थामध्ये बायकोचा रोल सांगताना एकनाथ महाराज म्हणाले की माझ्या गिरिजासारखी जर बायको असेल ना
तर परमार्थ उत्तम होतो. माझ्या प्रत्येक क्षणी, चांगल्या वाईट प्रत्येक क्षणी गिरिजाने मला साथ दिली. माझा संसारही तिने उत्तम केला आणि माझा परमार्थही गिरिजाच्या साथीमुळे उत्तम झाला. म्हणजे काय, परमार्थ बायकोवर अवलंबून नाही, परमार्थ तुमच्या मनोभूमिकेवर अवलंबून आहे. म्हणून आपली मनोभूमिका आपल्याला संतांसारखी जर करता येत नसेल तर आपल्याला एका लेवलपर्यंत व्यवहार नीट समजून घेण्यासाठी किंवा एका लेवलपर्यंत व्यावहारिक पातळीवर आपल्या गोष्टी नीट असण्यासाठी सकाम उपासना करण्यासाठी काही हरकत नाही. पण त्याहून जास्त सकाम कर्मामध्ये अडकू नका. म्हणून भगवंत इथे म्हणाले की कामनायुक्त अंतःकरण ज्यांचं आहे, स्वर्गादी सुखोपभोग ज्यांना श्रेष्ठ वाटतात, अशांच्या मनामध्ये ही निश्चयात्मिका बुद्धी थांबत नाही म्हणजे काय, किंवा पुढच्या ह्याच्यामध्ये सांगितले, श्लोकामध्ये सांगितले भगवंतांनी, भोगैश्वर्य प्रसक्तानां तया परुत चेतसा. ती जी पुष्पित वाणी आहे की नाही, की तुम्ही एवढं असं काम कराल तर तुम्हाला इतकी पुण्य मिळतील, पुण्य तुमचा संचय होईल आणि मग इतकं तुम्हाला सुखोपभोग मिळतील, इतक्या तुम्हाला स्वर्गाची प्राप्ती होईल वगैरे वगैरे वगैरे, भोग मिळतील, ऐश्वर्य मिळतील. ती जी पुष्पित वाणी आहे त्या पुष्पित वाणीने तया अपहृत आकर्षून घेतले, चेतसाम चित्त, त्या पुष्पित वाणींनी ज्यांचं चित्त आकर्षून घेतलेलं आहे, असे भोगैश्वर्य प्रसक्ताना, भोग आणि ऐश्वर्यामध्ये आसक्त असलेले लोक जे असतात, व्यवसायात्मिका बुद्धी समाधौन विधीयते, अशा भोग आणि ऐश्वर्यामध्ये आसक्त असलेल्या लोकांच्या मनामध्ये किंवा बुद्धीमध्ये निश्चयात्मिका बुद्धी टिकत नाही. कारण तिथे कामनांनी घर केलेलं आहे. एका म्यानामध्ये दोन तलवारी राहत नाहीत. तुमच्या बुद्धीने जर कामनायुक्त सगळे निर्णय घेतलेले आहेत तर त्या बुद्धीने निश्चयात्मिकता धारण केली जाऊ शकणार नाही. सद्वस्तूची आराधना साधना त्या बुद्धीद्वारे घडणार नाही, कारण तिथे आधीच कामना स्थित झालेली आहे. आणि म्हणून तुम्ही सकाम उपासनांच्या खूप मागे लागलात, खूप त्याच्या उपभोगांमध्ये अडकलात, तर तुम्ही प्रकृतीच्याच कक्षेमध्ये फिरत राहाल आणि सद्वस्तूला अंतराल. म्हणून पुढच्या श्लोकामध्ये भगवंत म्हणाले, त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन. हे जे वेद आहेत ना अर्जुना, हे 3 गुणांविषयी बोलतात. त्रैगुण्य विषया वेदा, रज, सत्व आणि तम, ह्या 3 गुणाबद्दल वेदांमध्ये सगळा भाग आलेला आहे. पण हे 3 गुण कशाचे आहेत तर प्रकृतीचे आहेत. हे 3 गुण म्हणजे प्रकृती विषयी वेद बोलतात. पण तुम्हाला प्रकृती जर ओलांडून जायचं असेल, त्या परमात्म्यामध्ये स्थित व्हायचं असेल, तर काय व्हायला लागेल, निस्त्रैगुण्यो भव अर्जुन. हे अर्जुना, निस्त्रैगुण्यो भव. ह्या 3ही गुणांच्या पलीकडे जा. गुणातीत, परमात्म्याला आपण गुणातीत म्हणतो ना, मग त्याच्यापर्यंत जर तुला जायचं असेल ना, तर तुलाही गुणातीत व्हावं लागेल. तुलाही या प्रकृतीच्या वर काहीतरी विचार करावा लागेल. प्रकृतीमध्येच अडकलास तर तुला त्या गुणातीतापर्यंत पोचता येणार नाही. म्हणून तुला निस्त्रैगुण्यो भव अर्जुन, निस्त्रैगुण्य हो, असं भगवंत इथे सांगतात. निर्द्वंद्वो नित्यसत्वस्थो निर्योगक्षेम आत्मवान. निर्द्वंद्व हो. द्वंद्व कुठे आहेत? सगळी प्रकृतीमध्ये आहेत. ज्ञानोबा म्हणाले, तीही गुणी आवृत्त हे वेद जाण निभ्रांत, म्हणून उपनिषदादी समस्त सात्विकते. 3ही गुणांचं वर्णन वेदामध्ये आहे. तर ज्ञानकांड जे मी मगाशी म्हणाले की 5% जो वेदांचा भाग आहे, ज्याला वेदांत म्हणतो, ज्याच्यामध्ये उपनिषद येतात, ते सत्वगुणी आहेत. येर रजतमात्मक जेथ निरूप येर
रजतमात्मक जेथ निरूपिजे कर्माधिक जे केवळ स्वर्गसूचक धनुर्धरा. आणि बाकीचे जे कर्माचे भाग सांगितलेले आहेत ना ते रज आणि तमाच्या अंडर येतात आणि तिथे स्वर्गाबद्दलच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. म्हणून तू जाण हे सुखदुःखासीच कारण एथ झणे अंतःकरण रिघोदेसी. आणि म्हणून हे रजतमामध्ये जे सुखोपभोग सांगितलेले आहेत, स्वर्गाबद्दल जे विवेचन आलेलं आहे ना, इथे तुझं चित्त लागू देऊ नकोस. तू गुणत्रयाते अव्हेरी, तिन्ही गुणांचा अव्हेर कर. मी माझे हे न करी, अहंता ममता, मी माझे. एक आत्मसुख अंतरी विसंब झणी, आणि त्या आत्मसुखावरच विसंबून राहा, बाकी काही करू नको. त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन, तिन्ही गुणांच्या पलीकडे जा. निर्द्वंद्व, द्वंद्व प्रकृतीमध्ये आहेत. सद्वस्तू एकच एक आहे, एकमेवा द्वितीय आहे, दुसरं काहीच नाही आहे सद्वस्तूच्या बरोबर द्वंद्व उत्पन्न व्हायला. आणि म्हणून तुला जर निर्द्वंद्व व्हायचं असेल तर तुला निश्चयात्मिका बुद्धी धारण करावी लागेल. नित्य सत्वस्थो, सत्वगुण कुठे आलेला आहे वेदांमध्ये? तर ज्ञानकांडामध्ये आलेला आहे, उपनिषदांमध्ये आलेला आहे. त्या उपनिषदांचा, त्या ज्ञानाचा विचार करायला हवा मनुष्याने. एक वेळ अशी येते की जेव्हा चिंतन इतक्या पातळीवर पोचतं की तो सत्वगुणसुद्धा आपण सोडतो आणि पुढे जातो. सत्व, रज, तम, सत्व सगळ्या गुणांचा वापर काय करायचा आहे? त्या गुणांमध्येच स्वतःची प्रगती करत 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 एक दिवस अशी वेळ येते की तिन्ही गुण सोडून आपण पुढे निघून जातो. ज्ञानकांड आहे, उपनिषद आहेत, त्याच्यामध्ये सत्वगुण आहे, त्याच्यामध्ये चिंतनाला, बुद्धीला प्राधान्य आहे. पण चिंतन करत 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 एक दिवस चिंतनही मागे सुटतं आणि मग तो परमात्मा हाती लागतो. म्हणजे एका तीराहून दुसऱ्या तीराला जाण्यासाठी जेव्हा आपण नावेमध्ये बसतो तेव्हा पलीकडच्या तीरावर गेल्यानंतर ती नावही सोडून देतो आपण आणि मग पलीकडे जातो. ह्या नावेने मला तिथपर्यंत नेलं म्हणून आपण त्या नावेमध्येच बसून राहतो का? सत्वगुणाने मला परमात्म्यापर्यंत जायला मदत केली म्हणून सत्वगुणच धरून बसायचा का? नाही, सत्वगुणसुद्धा सोडून द्यायचा आणि निस्त्रैगुण्यो भव, त्याच्याही पलीकडे जायचं. पण त्याच्या पलीकडे जाण्यासाठी आधी सत्वगुणाचा आधार घ्यावा लागेल, उपनिषदांचा आधार घ्यावा लागेल, ज्ञानाचा आधार घ्यावा लागेल, बुद्धीचा आधार घ्यावा लागेल, निष्काम कर्माचा आधार घ्यावा लागेल. आणि पुढे भगवंत म्हणाले निर्योगक्षेम आत्मवान. निर्योगक्षेम, योगक्षेमाचा सुद्धा तू विचार करू नको. योगक्षेम म्हणजे काय? योग म्हणजे अप्राप्य वस्तू प्राप्त होणे, याला योग म्हणायचं. आणि प्राप्य वस्तूचं रक्षण होणे याला क्षेम म्हणायचं. म्हणजे कसं की खूप वर्ष एखादा मनुष्य विचार करत असतो की 4 व्हीलर घ्यावी आणि काही अशा गोष्टी घडतात, त्याची उपलब्धता होते पैशाची आणि तो 4 व्हीलर घेतो. आणि मग तो काय म्हणतो, किती वर्षापासून आम्ही ठरवलं होतं, आज योग आला. कशाचा? 4 व्हीलर घेण्याचा आज योग आला. म्हणजे अप्राप्य वस्तू तुम्हाला प्राप्त झाली. पण ती प्राप्त होत असताना माझी जी जुनी किंवा त्या मनुष्याची जी जुनी 2 व्हीलर आहे ती पण तर शाबूत राहणं गरजेचं आहे ना, ती पण नीट राहणं गरजेचं आहे ना. मग ती नीट राहणं म्हणजे क्षेम, जे आहे ते नीट राहणं म्हणजे क्षेम आणि जे नाही ते प्राप्त होणं म्हणजे योग. याला म्हणायचं योगक्षेम. आणि म्हणून भगवंत म्हणाले निर्योगक्षेम आत्मवान.
तू योगक्षेमाचा सुद्धा विचार करू नको. तुला काय प्राप्त करायचं आहे आणि प्राप्त झालेल्याचं कसं संरक्षण करायचं आहे ह्याचा सुद्धा तू विचार करू नकोस. तू निस्त्रैगुण्यो भव अर्जुन. तू त्रिगुणांच्या पलीकडे जाण्याचा विचार कर. ह्या योगक्षेम हा सुद्धा प्रकृतीच्या अखत्यारीत येणारा भाग आहे. आणि भगवंत पुढे त्याचं अभिवचन देत आहेत. योगक्षेमम वहाम्यहम 9व्या अध्यायात सांगणार आहेत भगवंत. तू त्याचा सुद्धा विचार करू नकोस. आणि आजचा शेवटचा श्लोक. यावानर्थ उदपाने सर्वतच संप्लुतोदके. सर्वतच संप्लुतोदके म्हणजे एक मोठा जलाशय, उदक जलाशय, गोडा पाण्याचा, स्वच्छ नितळ सुंदर मधुर पाण्याचा असा एखादा मोठा जलाशय जर तुम्हाला सापडला मिळाला तर तुम्ही उदपाने डबक्यांमधल्या छोट्या छोट्या पाण्यांची अपेक्षा कराल का? किंवा त्या डबक्यांचं तुम्हाला काय प्रयोजन राहिलं आता? काही नाही. कारण तुमच्याकडे एक मोठा जलाशय स्वच्छ सुंदर पाण्याचा उपलब्ध आहे. मग छोट्या छोट्या डबक्यांचं तुम्हाला काही प्रयोजन राहिलं नाही. तसंच तावान सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानतः. तसं ब्राह्मण म्हणजे काय? ब्रह्म जानाति इति ब्राह्मणः. ज्याने ब्रह्म जाणला आहे, जो ब्रह्मज्ञानी आहे, जो ब्रह्मवेत्ता आहे, अशा पुरुषासाठी सर्वेषु वेदेषु सगळे वेद काय आहेत? त्या छोट्या छोट्या डबक्यांप्रमाणे आहेत. कारण त्याला ब्रह्मज्ञानाचा मोठा सरोवर मिळाला आहे. मग तो छोट्या डबक्यांकडे का बघेल? तसं जो ब्रह्मज्ञानी झालेला आहे तो वेदांच्या सकाम कर्मांकडे का बघेल, असा याचा अर्थ आहे. आणि म्हणून ह्या आजच्या श्लोकांमध्ये निष्काम कर्म हा विषय भगवंतांनी सुरू केला आहे. हा विषय अजून थोडा असाच पुढे सुरू राहणार आहे. 47वा श्लोक सगळ्यात महत्त्वाचा, सगळ्यात प्रसिद्ध, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. हा श्लोक आपण पुढच्या भागामध्ये बघूयात. आज इथेच थांबूयात. कृष्णार्पणमस्तु.